एखाद्या गाडीचा ब्रेक फेल आहे हे माहिती असून देखील त्या गाडीमध्ये बसवून प्रवासाला जर कोणी पाठवत असेल तर जी व्यक्ती या प्रकारचं काम करते आहे त्याच्या बाबतीत सर्वच प्रकारच्या त्याच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या विश्वासार्हतेवरती एक मोठं प्रश्नचिन्ह म्हणण्यापेक्षा ते विश्वासार्ह किती आहे सर्वच बाबतीत हा प्रश्न निर्माण होतो। हे सांगण्यामागचं कारण असं की निधी कंपनी मध्ये कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हे गेले 2 वर्ष शक्य नाहीये। हे वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा जे कन्सल्टंट आहेत त्यांना तरी हे माहितीच आहे। ही गोष्ट माहिती असून देखील लोकांना निधी कंपनी रजिस्ट्रेशनला भरीला घालायचं, रजिस्ट्रेशन करून द्यायचं आणि नंतर NDS 4चं तुम्ही बघा म्हणून सांगायचं। सो हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार सर्रास चालू आहे। निधी कंपनीचं बरं लोकांना देखील निधी कंपनी रजिस्ट्रेशन करू नका हे सांगून देखील खरं म्हणजे पटलं पाहिजे, पण जो आपल्याला आवडतंय आपल्याला रुचतंय असं जो सांगतो तो हवा हवा असा कन्सल्टंट वाटतो, ही परिस्थिती आहे। त्यामुळं ही केवळ पूर्ण प्रकारची फसवणूक ही निधी कंपनीच्या बाबतीत चालू आहे। मी स्पष्टपणे हा विषय सांगण्याचं कारण हे असं आहे की ही खूप गंभीर बाब आहे की आपल्याला जर माहिती आहे त्या व्यक्तीला की आता निधी कंपनीचा NDS 4 अप्रूव्ह कोणाचाही झालेला नाहीये, तो होण्याची सुतराम शक्यता नाहीये आणि तो झाल्याशिवाय काम करता येत नाही। म्हणजे आमच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही गेले 1.5 वर्षापासून निधी कंपनीचं काम पूर्णपणे थांबवलेलं आहे। नवीन रजिस्ट्रेशनचं दिवसाला 2 इन्क्वायरी होतात की आपण निधी कंपनीबद्दल माहिती द्या आणि रजिस्ट्रेशन करूया। प्रत्येक व्यक्तीला मी हे सांगितलंय की निधी कंपनी करणं हे ऍडवायजेबल नाहीये। कुणालाही असं सांगितलेलं नाहीये की आपण निधी कंपनी गेल्या 1.5 वर्षात करूया आणि काम चालू करा, नाही। कारण की आम्ही MCAच्या जॉईंट डायरेक्टर यांच्याशी बोलल्यानंतर गोष्ट स्पष्ट लक्षात आलेली आहे की NDS 4 अप्रूव्ह त्यांना करायचा नाहीये। निधीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट नाही। अत्यंत कॉम्प्लेक्स अशी सिच्युएशन त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे। त्यामुळं कुठलाही ज्याला सत्सद विवेक बुद्धी आहेत आणि जो प्रामाणिक कन्सल्टंट आहे, जो CS जे कोणी काम करतात ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलं पाहिजे की निधीचं रजिस्ट्रेशन करू नका। हे सगळं माहिती असताना देखील करायला भाग लावणे, बरं करायला लावणे ते लावणे 20 लाख कॅपिटल घेऊन 70-1 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरायला लावून वरती आपली 50-60 हजार रुपये प्रोफेशनल फी घेणं हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार चालू आहे। आणि लोकांची याच्यामध्ये चूक आहे की ते अप्रोच होऊन ते त्या चुकीच्या प्रभावाला बळी पडत आहेत। सो हे तत्काळ प्रभावाने थांबवलं पाहिजे। दुसरा विषय सेक्शन 8 मायक्रो फायनान्स। सेक्शन 8 मायक्रो बेसिकली सेक्शन 8 कंपनीचा DNAच हा आहे की ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे। चॅरिटेबल, रिलीजियस आणि सोशल ऍक्टिव्हिटीसाठी नॉन प्रॉफिट मेथडनी काम करायचं असेल तर ती ऑर्गनायझेशन आहे। त्याच्यामध्ये मायक्रो फायनान्स हे बेसिकली शूट होत नाही। आता याच्या पुढे काय तर MCAनी ह्याच्यावरती माल प्रॅक्टिसेस ऑल ओव्हर अक्रॉस इंडिया चालू आहेत म्हणून 3 रिस्ट्रिक्टिव्ह नोटिफिकेशन्स काढली। हे देखील कन्सल्टंटना माहिती आहे, मात्र कुठलं तरी एक चुकीचं इंटरप्रिटेशन लोकांसमोर ठेवायचं, त्यांना पूर्ण कायदा कळत नाही हे माहिती आहे आणि मुद्दामून मिसगाईड करून सेक्शन 8 खाली मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी करायला लावायची हा अत्यंत चुकीची बाब या ठिकाणी आहे। खरं म्हणजे मला कडक शब्द वापरायचे, मात्र एक मर्यादा आहे। सोशल प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय त्यामुळे मी वापरत नाहीये, पण ही चीड आणणारी गोष्ट आहे। लोकांचे एक इमोशन्स त्याच्याशी जोडलेले असतात की आपण एका विशिष्ट प्रकारे काम करून मोठं होऊया। त्यांना चुकीचं गायडन्स, एक दिशा दाखवायची, एक स्वप्न दाखवायची आणि त्याच्यामध्ये त्यांना काम करायला लावायचं, हा एक लाजिरवाणा प्रकार चालू आहे। लोकांनी याच्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे की हे कायद्यात बसत नाही तर आपण करायला नको। हे लोक घेत नाहीयेत त्यामुळे ते अडचणीत आहेत। पण हा विषय इतक्या पोटतिडकीने मांडण्याचं आज कारण काय तर आज देखील आजच्या घडीला देखील सतत असे फोन येत आहेत की आम्ही महिन्याभरापूर्वी निधी बनवली, 15 दिवसापूर्वी निधी कंपनी बनवली, आठवड्यापूर्वी निधी कंपनी बनवली, सेक्शन 8 मायक्रो फायनान्स बनवलेली आहे, त्याचं अल्टरेशन होत नाहीये मेन ऑब्जेक्टचं, त्याला सोल्युशन सांगा। तर बेसिकलीच एक स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की निधी आणि सेक्शन 8 मध्ये काम करू नका। तरी देखील अतिशय विचित्र कन्सल्टंट तुम्हाला हे गायडन्स देत आहेत की त्याच्यामध्ये आणि त्या प्रोफेशनल फी पोटी तुमचं पूर्ण दिन तुमचा अडकून ठेवतात। गव्हर्नमेंटच्या रडारवरती तुम्ही येता, इतके मोठे कॉन्सिक्वेन्सेस त्याचे आहेत, तरी देखील हा प्रकार चालू आहे। लोकांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। त्यामुळे सेक्शन 8 निधी कंपनी या फॉर्मॅटला जाऊ नका, तो फॉर्मॅट आता लीगल नाही।